चेहऱ्यावरती आलेला वांग, काळे डाग आणि पिंपल जाऊन जे स्कार उरलेले आहेत त्याच्यासाठी काही घरगुती उपाय आहे का, अशा बऱ्याच मैत्रिणींच्या कमेंट्स येत होत्या. तर हो, नक्कीच आहे. या होम रेमेडी अशा आहेत की जे तुमच्या चेहऱ्यावरचा डाग, वांग काढून तर टाकतीलच आणि एक नॅचरल ग्लो तुमच्या स्किनला देतील. डिलिव्हरीनंतर माझ्या चेहऱ्यावरती सुद्धा वांग आला होता, काळे डाग आले होते आणि त्या या होम रेमेडीनेच मी पूर्ण कमी केलेले आहेत. तर या होम रेमेडी कोणत्या आहेत आणि तुम्हाला कशा पद्धतीने ही रेमेडी वापरायची आहे तेच चला आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूयात. त्या अगोदर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा की याचे रिझल्ट तुम्हाला कसे भेटलेले आहेत. तर करूयात पहिली स्टेप. पहिली स्टेप खूप सोपी आहे आणि पण त्याचे रिझल्ट अप्रतिम आहेत. तुमच्या चेहऱ्यावरती काळपटपणा वाढला असेल, डाग आले असतील आणि वांग, याच्यासाठी ही रेमेडी खूप महत्त्वाची आहे. तर पहिल्या स्टेपमध्ये आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे. त्या बाउलमध्ये तुमच्या घरातील दुधाची जी साय आहे, फ्रेश मलाई, ते घ्यायचे आहे. आता मलाई बऱ्याच मैत्रिणींना आवडत नसेल, पण ना स्किनसाठी ही खूप छान वर्क करते. तुमचा चेहरा ड्राय झाला असेल, कोरडा पडला असेल, चेहऱ्यावरती स्कार आले असतील ना, त्याच्यासाठी ही मलाई ना अगदी नरिशमेंटचं काम करते आणि स्किन रिपेअर करण्याचं काम ही मलाई करत असते. त्यामुळे आपण इथे 2 चमचे मलाई वापरलेले आहे आणि त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा बेसनचं पीठ वापरलेलं आहे. बऱ्याच मैत्रिणींना बेसन सूट होत नाही, पण तुम्ही याच्यामध्ये थोडंसं बेसन टाकून बघा, त्याचा रिझल्ट उत्तम आहे आणि स्किनला इरिटेशन सुद्धा होत नाहीत, खाज येत नाहीत. बऱ्याच वेळा बेसन वापरल्यामुळे चेहरा कोरडा होतो, तर ते याच्यामध्ये होत नाही, कारण मलाई ना त्याला बॅलन्स करते आणि चेहऱ्याला एक गोरा नॅचरल उजळपणा देते. आता ही पेस्ट आपली बनवून रेडी आहे. आता आपण चेहऱ्यावरती लावून घेऊयात. कोणतंही जेव्हा तुम्हाला डागासाठी, वांगासाठी तुम्ही रेमेडी करत असाल ना, तर जास्त करून त्या रात्रीच्या करायच्या. आणि आता ही रेमेडी तुम्ही करताय तर ती सुद्धा तुम्ही रात्री करा, याचे रिझल्ट तुम्हाला दुपटीनं भेटतात. झोपण्या अगोदर तुम्हाला फक्त या 2 स्टेप करायच्या आहेत. आता ही जी पहिली स्टेप आहे ती तुम्हाला केल्यानंतर याचं जे मिक्सचर आहे किंवा पेस्ट आहे ती चेहऱ्यावरती लावून घ्यायची आणि मस्त प्रकारे मसाज करून घ्यायचा. मसाज केल्यामुळे आतमधले जे आपल्या स्किनचं जे नुकसान झालेलं आहे ते आतमधून छान प्रकारे भरून निघतं, स्किन प्रिपेअर होते आणि स्किनचं ब्लड सर्क्युलेशन वाढल्यामुळे नॅचरल ग्लो तर तुमच्या स्किनवरती येणारच आहे. छान प्रकारे हलक्या हाताने मसाज करायचा. मलाई आहे ना सॉफ्ट, जशी मलाई सॉफ्ट आहे तशी आपल्या चेहऱ्याला सॉफ्ट बनवण्याचं काम मलाई करत असते. त्यामुळे इथे आपण मलाई वापरले आणि बेसन पीठ चेहऱ्यावरचे डट, घाण, खूप दिवसांपासून राहिलेले खड्डे, डाग आहेत ते कमी करण्यासाठी मदत करते. अशा पद्धतीने चेहऱ्यावरती पूर्ण मसाज करून घ्यायचा, हलक्या हाताने मसाज करायचा. आणि याचं बघा, मी आणखी ते मिश्रण घेऊन चेहऱ्यावरती लावलं, गळ्यावरती लावलं आणि छान प्रकारे मसाज करून घेतला. मसाज झाल्यानंतर आपल्याला हा चेहरा वॉश करून घ्यायचा आहे. चेहऱ्यावरती नॅचरल तेलकटपणा राहणार आहे, कारण आपण इथे मलाई वापरलेले आहे. तुम्ही बघाल चेहरा किती सॉफ्ट होतो आणि पहिल्या स्टेपमध्येच आपल्याला रिझल्ट बघायला भेटतात. ही रेमेडी जर तुम्ही कंटिन्यू आठवडाभर जर केली ना, तर तुम्हाला याचे इतके सुंदर उत्तम रिझल्ट भेटतील ना, तुम्हाला दुसऱ्या कोणत्या क्रीम, कोणतंही दुसरं गोष्ट वापरण्याची गरज पडणार नाही. आता त्यानंतर बघूयात सेकंड स्टेप काय आहे. सेकंड स्टेपमध्ये आपण जे काही घटक वापरणार आहोत तर ते तुमच्या वांगाला आणि काळ्या डागाला खूप उपयुक्त आहेत. इथे आपण वापरणार आहोत बटाटा स्वच्छ धुवायचा. याच्यासाठी बघा, मार्केटमधून काही गोष्टी आपल्याला आणायला लागत नाहीत, ज्या आपल्या घरामध्येच असतात त्याच गोष्टी आपल्या स्किनसाठी खूप चांगल्या प्रकारे काम करतात, पण हे आपल्याला बऱ्याच वेळा माहिती नसतं. हा बटाटा घ्यायचा, छान प्रकारे किसून घ्यायचे, जी साल वगैरे काहीच काढलेली नाही मी, छान प्रकारे किसून घ्यायचा. आता बघा, साधारणतः मीडियम साईजचा मी बटाटा घेतला होता आणि तो बटाटा अर्धा घेतलेला आहे मी. आणि या अर्ध्या बटाट्याचा जवळपास 1 चमचा रस होतो. याच्यामध्ये पाणी वगैरे काहीच ॲड करायचं नाही, पूर्ण प्युअर फॉर्ममध्ये आपल्याला हा बटाटा घ्यायचा आहे. एक कॉटनचा रुमाल घ्या किंवा स्वच्छ धुतलेला एखादा रुमाल घ्या, खाली बाउल ठेवा आणि त्याच्यामध्ये हा किसलेला बटाट्याचा जो किस आहे तर तो त्याच्यामध्ये घालायचा आणि रुमाल छान प्रकारे पिळून घ्यायचा. आता तुम्ही बघाल, अर्ध्या बटाट्याचा मीडियम साईजच्या 1 चमचा बरोबर रस होतो. एक मोठा चमचा आपला ना भरेल एवढा रस होतो आणि हा रस आपल्याला कोणत्या गोष्टींसोबत वापरायचं आहे ते पण आपण पुढे बघणार आहोत. मस्त प्रकारे पिळून घेतल्यानंतर तुम्ही बघाल साधारणतः 1 चमचा एवढा हा रस झालेला आहे. हा प्युअर फॉर्ममधला रस आहे, आपण याच्यामध्ये काही ॲड वगैरे केलेलं नाही. बटाटा असा घटक आहे की जो आपल्या चेहऱ्यावरचे डाग आणि वांग घालवण्यासाठी खूप चांगल्या प्रकारे चेहरा क्लीन करण्यासाठी उपयोगी पडतो.
त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण 1 चमचा बरोबर दही घालायचं आहे. उन्हाळ्याचे दिवस आहेत, नाही म्हटलं तर स्किन काळपट पडतेच आणि डाग येणं, चेहऱ्यावरती वांग येणं हे स्किन बर्नचे लक्षण असतात. म्हणजे आपली जेव्हा स्किन उन्हामुळे हे बर्न होते ना, त्यावेळेसच आपल्याला या गोष्टी होत असतात आपल्यासोबत. त्याच्यामध्ये थोडंसं अर्धा चमचा बेसन आणि चिमूटभर हळद घातली. हे सर्व मिश्रण आपल्याला मस्त प्रकारे मिक्स करायचं. हळदीने स्किनमध्ये आलेले स्कार आहेत, स्किनवरती रेडनेस आलेला आहे, तर ते चांगल्या प्रकारे रिकवर करण्याचं काम हळद करते. शिवाय आपल्या स्किनला जे इन्फेक्शन झालेलं असतं ना, त्याच्यासाठी सुद्धा हळद आपण वापरतो. त्याच्यानंतर अर्ध्या टोमॅटोचा रस वापरायचा. आता टोमॅटो छान प्रकारे पिकला असेल ना, तर तुम्हाला पाव टोमॅटोसुद्धा कापी आहे आणि जर टोमॅटो मीडियम साईजचा पिकला असेल तर तुम्ही अर्ध्या टोमॅटोचा रस त्याच्यामध्ये पिळून घ्या. बऱ्याच मैत्रिणी लिंबू सूट होत नाही, त्यामुळे टोमॅटो वापरा, सर्वांना सूट होईल. सर्वांसाठी ही रेमेडी आहे आणि हे सर्व मिश्रण मस्त प्रकारे मिक्स करायचं. टॅनिंग घालवण्याचं काम आपला टोमॅटो करतोय, त्यामुळे आपण इथे टोमॅटो वापरलेलंच आहे, वापरायचंच आहे. आणि ही जी पेस्ट आहे ती चेहऱ्यावरती लावायची. पहिली स्टेप झाल्यानंतर आपण चेहरा वॉश करून दुसरी स्टेप लगेच करायची आहे. आणि ही स्टेप लावताना सुद्धा किंवा ही पेस्ट लावताना सुद्धा आपल्याला हातावरती घ्यायचं आणि पुन्हा मसाज करायचा आहे. बऱ्याच वेळा सेकंड स्टेपला आपण फक्त पॅक बनवतो आणि चेहऱ्यावरती ठेवतो, पण नाही, या प्रोसेसमध्ये तुम्हाला परत मसाज करायचं आहे. जो बटाट्याचा रस आहे किंवा याच्यामध्ये वापरलेले जे घटक आहेत ते आपल्या पूर्ण स्किनवरती खोलवर गेले पाहिजे, तेव्हाच तर स्किनला आपल्या चांगलं नरिशमेंट येणार आहे किंवा त्याचे रिझल्ट दिसणार आहेत. मस्त प्रकारे हलक्या हाताने तुम्ही 2 मिनटं मसाज केली तरी सुद्धा काफी आहे. म्हणजे तुमचं हे जे क्लीनअप आहे तर तुमचं अगदी झोपायच्या अगोदर 5 ते 6 मिनिटामध्ये ही पूर्ण प्रोसेस होऊन जाते. आणि ही पेस्ट तुम्हाला परत सुकट ठेवायची आहे चेहऱ्यावरती. मस्त प्रकारे एक 10 मिनिटं सुकट ठेवली ना, तुम्ही दुसरी कामं करू शकता त्यामध्ये. आणि 10 मिनिटानंतर जेव्हा ही सुकते त्यावेळेस तुम्ही चेहरा वॉश करून यायचा आहे. कोणतंही क्रीम, कोणतंही पावडर इथे लावलेलं नाही आणि तुम्ही नॅचरली याच्यावरचा ग्लो बघू शकाल. आणि ही रेमेडी तुमचे डाग, वांग कमी करणार आहे 100%. फक्त करून बघा. आपण आळस करतो करण्याचा आणि त्यामुळेच आपल्याला रिझल्ट भेटत नाही. थोडीशी कंटिन्युटी ठेवा या रेमेडीसाठी. 8 दिवसामध्ये तुम्हाला खूप सुंदर रिझल्ट भेटतील. त्याच्याबरोबर तुम्हाला कोणतंही एक छान मॉइश्चरायझर लावायचं आहे. आणि सकाळचं तर मी म्हणते सनक्रीम लावणं मस्ट आहे. जे प्रॉब्लेम चालू होत आहेत ना, तर हे सनक्रीम न वापरल्यामुळे आपल्याकडे सध्या प्रॉब्लेम जास्त स्किनवरती यायला लागलेत आहे. कारण स्किनचं प्रोटेक्शन केलं तर प्रॉब्लेम होणार नाहीत. तर हा होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला? तुम्ही नॅचरल ग्लोसुद्धा चेहऱ्यावरती बघाल. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. चला भेटू नवीन व्हिडिओमध्ये. मस्त रहा. बाय.